हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 2 टाइपचे कॉर्न चाट दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे घेतलेले 2 कॉर्न, त्याला असे 2 तुकडे करून त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीत। अशा प्रकारे मी हे कॉर्न सगळे काढून घेतलेले आहेत। आता ह्याचे मी 2 पार्ट करते। असे 2 पार्ट मी करून घेतलेले आहे। एक मी तुम्हाला कॉर्न उकडवून त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि दुसरा पार्ट केलाय तो तुम्हाला भाजून त्याची रेसिपी दाखवणार आहे। कॉर्नला भाजून त्याचा चाट कसा करायचा आहे हे दाखवणार आणि ह्याच्यात कॉर्न उकडवून त्याचा चाट दाखवणार आहे। म्हणून मी ह्याच्यासाठी हे 2 पार्ट केले आहेत। चला तर मग बघूया। इथे मी आता एक लहान टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता मी गॅस चालू करते। गॅस चालू करून पाणी उकळत ठेवते आहे। पाणी उकळताना त्याच्यामध्ये थोडं अर्धा चमचा मीठ टाकते आणि पाणी उकळायला देते आणि मग ह्याच्यामध्ये आपण कॉर्न टाकणार आहोत। पाणी आता हे आपलं उकळत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे कॉर्न घेतलंय 1 वाटी ते घालूया आणि आपल्या कॉर्नला उकळू देऊया। आपल्या कॉर्नला आपण आता उकडून घेऊया। आता हे आपले कॉर्न उकडलेले आहेत, हे आपण आता काढून घेऊया एका भांड्यात। हे बघा छान उकडलेले आहेत। हे आता मी काढून घेते। आता मी एक कॉर्न उकडून घेतले एका भांड्यात। हे बघा किती गरम गरम आहे। आता मी उकडलेल्या कॉर्नची रेसिपी दाखवते। त्याच्यासाठी लागणार हे साहित्य, आपण चीजी कॉर्न चाट करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि एक चीज क्यूब। बस एवढंच 4 इंग्रेडियंट्स लागणार आहे। सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। चला तर आपण बघूया। आता पहिला मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आहे। मीठ चवीप्रमाणेच घाला, कारण आपण कॉर्न उकडताना आधी मीठ घातलं होतं। त्याच्यानंतर चाट मसाला, आणि त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स आणि नंतर आपण थोडंसं बटर टाकणार आहोत। हे आता एक चमचा पण नाही, थोडंसं बटर टाकलं आहे मी। आणि आता एक चीज क्यूब टाकते आहे किसून। सुंदर रेसिपी होते ही, तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता अशी रेसिपी आहे। अशा प्रकारे चीज किसून मी पूर्ण एक अख्खा चीज कॉर्न मध्ये टाकते आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। खूप सुंदर अशी रेसिपी आहे ही, तुम्ही करून बघा नक्की, तुमच्या मुलांनाही आवडेल आणि हे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। बघा आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपली ही रेसिपी खायला रेडी आहे।
अशा प्रकारे हे आपले चीजी कॉर्न तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता नेक्स्ट रेसिपी आपण भाजलेल्या कॉर्नची करूया. आता आपण भाजलेल्या कॉर्नसाठी रेसिपी बघूया. भाजलेल्या कॉर्नचा चाट. त्याच्यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स हे आपण कॉर्न घेतले ते 1 पाटी. भाजलेल्या कॉर्नसाठी लागणारे साहित्य म्हणजे लाल तिखट, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस. चला आता आपण हे कॉर्न आहे ते भाजून घेऊया. त्याला मी गॅस चालू करते आणि एक या पॅन असं माझ्याकडे जो पॅन आहे किंवा तवा आहे त्याच्यात मी हे कॉर्न भाजून घेते. त्याच्यासाठी पहिला आपण गॅस चालू करून घेऊया. थोडंसं गॅस तव्याला तापू देऊया आणि मग आपण हे कॉर्न आहे ते टाकूया. तवा आता आपला तापलेला आहे. आता आपण हे कॉर्न आहे ते तव्यामध्ये टाकून घेऊया. प्रकारे हे कॉर्न आपण तव्यावर भाजून घेऊया. खूप सुंदर लागतात भाजलेले कॉर्न सुद्धा. भाजलेला कॉर्नचा चाट हे बघा, हे आपल्या इथे भाजतात आहे. कवळी कंच, त्याच्यासाठी आपल्याला कवळी कंच लागतात आणि कवळे कॉर्न असले ना खूपच सुंदर ही रेसिपी होते. तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. हेल्दी पण आहे आणि मुलं आवडीने सुद्धा खातात. आता आपले हे कॉर्न सगळे भाजून झालेले आहे. ह्यांना मी आता काढून घेते. आता मग हे गरम गरम मी आता हे काढून घेतलेलं आहे भाजलेले कॉर्न. आता याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकते. चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे टाका, कारण ऑलरेडी आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. चाट मसाला आणि लाल तिखट आणि अर्धा लिंबाचा रस. आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया. हा आपला भाजलेला कॉर्न चाट पण रेडी आहे. चीजी कॉर्न आणि भाजलेला कॉर्न चाट दोन्ही रेसिपी तुम्ही करून बघा. खायला पण अप्रतिम लागते आणि मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. भाजलेला कॉर्न आणि चीजी कॉर्न ही दोन्ही रेसिपी तुम्ही करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि त्याही सोप्या पद्धतीत. ओके, बाय बाय.